भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद बालकांसाठीच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमात सविस्तर विशद केली असताना सामान्य कुटुंबातील पालकांना आपल्या पाल्याला प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पहिल्या वर्गाला 50,000 ते 1 लाख रुपये मोजावे लागत असल्यामुळे आरटीई कायदा म्हणजेच शिक्षण हक्क कायदा केवळ कागदावरच आणि मोफत शिक्षणाच्या केवळ बाताच का असा प्रश्न मध्यमवर्गीय कुटुंबातून विचारला जात आहे। अनेक गरीब व सर्वसामान्य कुटुंबांतील मुले नगरपालिका किंवा जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतात, पण या शाळांमध्ये अनेक सुविधांची वानवा असल्याचं चित्र आहे। या शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्नात असल्याचं शासनाकडून बोलले जात होते, मात्र तसे काहीच झाले नाही। ग्रामीण शाळांची ही दारुण परिस्थिती सुधारण्याऐवजी शासनाने झपाट्याने खाजगीकरणाचा सपाटा लावलाय। त्यामुळे नाईलाजाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल खाजगी शाळांकडे वळल्यामुळे शिक्षण क्षेत्रात दुकानदाऱ्या वाढल्या। खाजगी शाळा भरमसाठ शुल्क घेत असल्याने हे शिक्षण ग्रामीण व शहरी भागांतील मध्यमवर्गीय पालकांच्या जिव्हारी लागले असल्याची समाजात ओरड सुरू झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचे आश्वासक चित्र दिसून येत नाही। आज कॉन्व्हेंट्समध्ये जरी मुलांना शिकवायचे असेल तर लहानात लहान तालुक्याच्या शाळेत नर्सरी पासूनच 15,000 ते 20,000 रुपये डोनेशन व 8,000 ते 12,000 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागते। मोठ्या शहरातील हीच परिस्थिती पाहता 50,000 ते 1 लाख रुपये मोजावे लागतात। वरून 5,000ची पुस्तके, 3 ते 4,000चे गणवेश व शूज तसेच स्कूल बसेसच्या खर्चासहित इतर अनेक खर्च आहेच। अनेक ठिकाणी असे दिसून येते की पालकांनी याबाबत शाळेला प्रश्न केला तर सरळ मुलाला घरी घेऊन जा म्हणून धमकी दिली जाते। असं असल्यामुळे पालक वर्ग आपल्या मुलांच्या भवितव्याच्या काळजीने थेट शाळांविरोधात खुल्या तक्रारी न करता प्रसार माध्यमांना गुप्त माहिती देतात। त्यामुळे हे शिक्षण आम्हा सर्वांच्या ऐपती बाहेरचे असून शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई कायदा काय केवळ कागदावरच हा प्रश्न पालक वर्ग विचारत आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।